नमस्कार मंडळी, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मी पाठीमागे म्हणजे कालच एक ब्लॉग अपलोड केला की लक्झेंबर्गमधला पावसाळा कसा असतो. तर काल खूप जास्त पाऊस होता म्हणून तुम्हाला हा ब्लॉग शेअर केला होता मी की आपल्यासारखा इंडियामध्ये जसा वादळी पाऊस असतो तसा इथे लक्झेंबर्गमध्ये पाऊस नसतो आणि 12ही महिने इथे पाऊस असतो, पण रिमझिम टाईप असतो. त्यामुळे ह्या पावसाचं जास्त काही इथे असं वाटत नाही, चांगला वाटतो. तर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि आज आहे संडे, तर आत्ता वाजलेले आहेत 5. तर मी आत्ता बाहेर आली आहे थोडीशी. तर आज ना चक्क आम्हाला दिवसातून 3 वेदर बघायला भेटले. तर कोणकोणते? तर सकाळी उठलो तेव्हा पाऊस होता, दुपारी जरा आभाळ होता आणि आता तर ऊनच पडलेलं आहे. आता कसं दिवस पण मोठा आहे त्यामुळे 6-6:30पर्यंत ऊन वगैरे असतं, नंतर मग 7ला पूर्ण असा दिवस जातो. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक म्हणजे लक्झेंबर्गमध्ये मंथली खर्च किती होतो. तर तुम्हाला माहीतच आहे लक्झेंबर्ग हा युरोपमधील सर्वात महाग कंट्रीपैकी एक आहे आणि तिथले एक्सपेन्सेससुद्धा खूप जास्त आहेत. यूट्यूबवरती ना भरपूर लोकांना लक्झेंबर्गमध्ये सॅलरी किती आहेत हे सांगतात, कमी आहे किती किंवा जास्त आहे असे खूप बोलतात. पण ॲक्च्युअलमध्ये ना खर्च किती होतो, खर्च किती लागतो हे कधीच कोण सांगत नाही. त्यामुळे मी आज तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे की आमचा मंथली सरासरी खर्च किती होतो. काही महिन्यामध्ये कमी होऊ शकतो, काही महिन्यामध्ये जास्तसुद्धा होऊ शकतो, पण मी तुम्हाला एक सरासरी अंदाज सांगते. तर आपण ह्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे रेंट. तर आपल्या सॅलरीमधून जो जास्त शेअर द्यावा लागतो तो म्हणजे रेंट आहे. तर इथे ना लक्झेंबर्गमध्ये एवढा जास्त रेंट आहे ना ॲज कम्पेअर टू नेबर कंट्रीज. म्हणजे जसं जर तुम्ही जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम इथे जर बघायला गेलं ना तर रेंट खूप कमी आहेत. पण लक्झेंबर्गमध्ये ना सिंगल रूम जर घ्यायची म्हटलं ना तर रेंट खूप जास्त आहेत. मग तुम्ही जर बॅचलर असाल आणि तर शेअरिंगमध्ये वगैरे राहणार असेल तर तुम्हाला साधारणपणे 800 ते 900 युरो मंथली असा शेअरिंगचा खर्च येऊ शकतो. पण जर तुम्ही फॅमिली आहात आणि फॅमिलीसोबत जर इथे राहणार असेल तर फॅमिलीसाठी इथे कसं 1 बेडरूम अपार्टमेंट घ्यावंच लागतं. मग त्याची रेंट ना मिनिमम ना जवळपास 2000पासून स्टार्ट होतात. जर तुम्ही सिटीमध्ये राहणार असेल तर 2000पासून हे स्टार्ट होतात. आणि जर तुम्ही बाउंड्रीला किंवा जरा सिटी सेंटरपासून जर जास्त लांब घेणार असेल तर थोडा फरक पडू शकतो. एक 100-200 युरोचा फरक पडू शकतो. तुमचा एरियानुसार इथे रेंट डिपेंड करतो की तुम्ही सिटीमध्ये राहता की आउटसाईडला राहता. तर हा झाला रेंट. मग रेंटमध्ये ना आपलं मेंटेनन्स, वॉटर हिटिंगचे पैसे असतात ते. तर इथे लक्झेंबर्गमध्ये रेंटच्या बाबतीत कसं आहे ना की आपण इंडियामध्ये जेव्हा आपला रेंटचा पूर्ण महिना कंप्लीट झाल्यानंतर आपण नेक्स्ट मंथमध्ये रेंट पे करतो, पण तसं इथे नाही आहे. इथे तुम्हाला रेंट आधीच पे करावा लागतो. म्हणजे जानेवारीचा रेंट तुम्हाला 1 जानेवारीलाच पे करावा लागतो. कारण इथे कसं सगळे लोक ऑफिशियली राहतात, इथे अजिबात समजून वगैरे घेत नाहीत. जे काय आहे ते सगळं ऑफिशियली असतं. एव्हा ना कसं आपण इंडियामध्ये जर ओनरला वगैरे जर म्हटलो की थोडेसे फॅमिली प्रॉब्लेम आहेत, काय आहेत, तर ते कसं समजून घेतात. पण इथे तसं नाही आहे. इथे अजिबात समजून वगैरे घेत नाहीत. काय असेल ते त्यांनी तसं ते जे डेट दिलेली असते ॲग्रीमेंट वगैरे करताना त्या डेटलाच पे करावा लागतो. तर सेकंड पॉईंट म्हणजे ग्रोसरी. तर आता लक्झेंबर्गमध्ये ना ग्रोसरीचे खूप सारे ऑप्शन आहेत. जसं की प्रॉक्सिया आहे, ऑशन आहे, अल्डीसुद्धा आहे आणि कॅक्टससुद्धा आहे. तर इथे कसं होतं ना तुम्ही कोणत्या ग्रोसरी स्टोअरमधून ग्रोसरी भरता याच्यावरती सुद्धा डिपेंड करतं. कारण कसं होतं ना प्रत्येक ग्रोसरी स्टोअरमध्ये ग्रोसरीच्या काही प्राईस सेम नसतात. काही ग्रोसरी स्टोअरमध्ये जास्त असतात तर काही ग्रोसरी स्टोअरमध्ये कमी असतात. तर त्याचबरोबर आपण घरी जेवण बनवतो का बाहेर हॉटेलमध्ये वगैरे खातो याच्यावरती सुद्धा फरक पडतो. जर तुम्ही घरी बनवत असाल तर खरंच खूप छान गोष्ट आहे. कारण इथे जर बाहेर हॉटेलमध्ये जर जेवायचं म्हटलं तर सिंगल पर्सनसाठी 1 टाईमचं जे मील आहे त्याला साधारणपणे जर बघायला गेलं तर 30 ते 40 युरो हा खर्च आहे. आणि जर तुम्ही सिंगल आहात म्हणजे बॅचलरमध्ये राहत असेल आणि ग्रोसरी जर तुम्ही भरायची म्हटली तर एक तुम्हाला 200 ते 250 हा मंथली खर्च आहे. आणि जर तुम्ही कपल आहात आणि तुमचे किड्स वगैरे आहेत तर 400-500 युरोमध्ये तुमचं मंथली हा खर्च भागून जातो. म्हणजे जसं जर आपल्या INRमध्ये जर बघायला गेलं म्हणजे 400-500 युरो तर 40 ते 50 हजार हे महिन्याचा हा खर्च आहे. तर हा झाला ग्रोसरीचा खर्च आपला महिन्याचा. तर थर्ड पॉईंट म्हणजे इलेक्ट्रिसिटी. तर इंडियामध्ये कसं होतं ना आपल्याला प्रत्येक महिन्याला लाईट बिल येतं. जेवढे काही युनिट आपण वापरतो त्याच्यानुसार आपण लाईट बिल पे करत असतो. तर लक्झेंबर्गमध्ये तसं नाही आहे. इथे लाईट बिल वगैरे तसली काहीच पद्धत नाही आहे. मग इथे चार्जेस कसे पे करावे लागतात. तर इथे कशी पद्धत आहे ना प्रत्येक महिन्याला आपल्याला 50 युरो पे करावे लागतात. म्हणजे पूर्ण वर्षाचे आपल्याला 600 युरो पे करावे लागतात. मग लाईट बिल कितीही वापरलं तरी 50च पे करायचे का, तर तसं नाही आहे. इथे काय होतं आहे का पूर्ण वर्षामध्ये तुम्ही जेवढी लाईट वापरली त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. मग तुम्ही जर जास्त लाईट वापरली
वापरले असेल तर तुम्हाला तसं ते मेल करतात की तुमची एवढी तुम्ही लाईट वापरली आहेत आणि तुमचं 600 युरोच्या वरती बिल गेलेलं आहे. तर जे काही 600 युरोच्या वरती जे काही बिल होईल ते आपल्याला पे करावे लागतात. आणि जर समजा तुम्ही कमी इलेक्ट्रिसिटी वापरलेली आहे, म्हणजे समजा एक 550ची वगैरे वापरली आहे, तर तुम्हाला ते 50 युरो रिफंडमध्ये देतात. तर असं आहे ते इलेक्ट्रिसिटीचं. 4th पॉईंट म्हणजे वायफाय म्हणजेच इंटरनेट. तर इथे कंपल्सरी इंटरनेट घेणं हे गरजेचंच असतं. इथे जर तुम्ही प्रत्येकाच्या घरात जर पाहिलं तर इथे प्रत्येकाच्या घरात हे वायफायचं कनेक्शन असतं. कारण इथे कसं भरपूर लोक वर्क फ्रॉम होम करतात, त्यामुळे त्यांना ऑप्शन नाही. आणि इथे मोबाईल इंटरनेट वगैरे हे खूप महाग आहे, चार्जेस वगैरे खूप जास्त आहेत, त्यामुळे इथे वायफाय घेणं गरजेचं आहे. तर इथे साधारणपणे ना एक 30 ते 50 युरो हे मंथली चार्जेस आहेत. मग तुम्ही कोणत्या कंपनीचं कनेक्शन घेता याच्यावरती डिपेंड करतं. प्रत्येक महिन्यात चार्जेस वेगळे पण असतात. कधी आपण ज्या कंपनीचं कनेक्शन घेतलेलं आहे त्याचे कधी 50 होऊ शकतात, तर कधी नेक्स्ट मंथमध्ये त्यांचा प्लॅन चेंज झाला तर आपण चेंजसुद्धा करू शकतो. म्हणजे जसं की आत्ता 50 आहे तर नेक्स्ट मंथमध्ये जर त्यांचा तसं ऑफर वगैरे असेल 40 युरोचे वगैरे तर आपण चेंज करू शकतो. म्हणजे मंथली आपला हा 30 ते 50 युरोचा आपला वायफायचा खर्च हे पक्का आहे. तर हा झाला वायफायचा खर्च. त्यानंतरचा 5th पॉईंट म्हणजे मोबाईल रिचार्ज. तर आपल्याला इंडियामध्ये ना मोबाईल रिचार्ज खूप स्वस्त आहेत, म्हणजे बऱ्यापैकी तसे आहेत की 500चा वगैरे मारला तर आपल्याला अनलिमिटेड कॉल्स आणि नेट वगैरे मिळतं. पण लक्झेंबर्गमध्ये मोबाईल रिचार्ज खूप महाग आहेत. इथे जर बघायला गेलं तर कमीत कमी जर आपल्याला मोबाईल रिचार्ज जर करायचा म्हटलं तर कमीत कमी हा 7 युरोचा आहे. पण त्याच्यासाठी काही कमी इंटरनेट म्हणजे एक लिमिटेड इंटरनेट आणि काही कॉल्स वगैरे भेटतात तेवढंच आहे. पण जर तुम्हाला अनलिमिटेड इंटरनेट आणि कॉल्स हवे असतील तर 40 युरोचा रिचार्ज हा महिन्याचा पॅक आहे. म्हणजे जवळपास 40 युरो म्हणजे आपल्या INRमध्ये जर बघायला गेलं तर 4000 हा मंथली पॅक आहे. तर हा झाला मोबाईल रिचार्ज. पुढचा पॉईंट म्हणजे ट्रान्सपोर्ट. तर आता बऱ्याच लोकांना म्हणजे सगळ्या लोकांना असं माहीत आहे की लक्झेंबर्गमध्ये फ्री पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. म्हणजे तुम्ही इथे बस, ट्राम किंवा ट्रेनने कुठेही पूर्ण कंट्रीमध्ये फिरू शकता. त्यामुळे इथे कसलाच ट्रान्सपोर्टेशनचा खर्च नाही आहे. म्हणजे साधारणपणे जर बघायला गेलं तर आपल्या महिन्याचे 100 ते 200 युरो वाचतात इथे. तर जर तुम्हाला अदर कंट्रीमध्ये जायचं असेल, जसं म्हणजे तुम्हाला लक्झेंबर्गची बाउंड्री जर क्रॉस करायची असेल, जर्मनीला वगैरे जायचं असेल तर तुम्हाला तिकीट वगैरे घ्यावं लागतं. जर समजा आता इथून जर्मनीला वगैरे जायचं असेल ना तर एक साधारणपणे 5 युरोची तिकीट आहे रिटर्नची. त्यामुळे इथे कसं जर तुम्ही लक्झेंबर्गमध्ये जर ह्या कंट्रीमध्ये राहणार असेल आणि इथे जर तुम्ही ट्रान्सपोर्ट वगैरे जर तुम्हाला करायचं असेल, म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे जर करायचं असेल तर तुम्हाला कसलेही चार्जेस इथे पे करावे लागत नाहीत. त्यामुळे हा तर ट्रान्सपोर्टेशनचा तर खर्च वाचतो आपला. नेक्स्ट पॉईंट म्हणजे पर्सनल ग्रूमिंग. तर आता मेलसाठी जर सलोनचा खर्च बघायला गेलं वन टाईमचा तर 30 ते 35 युरो हा मिनिमम चार्ज आहे. आणि लेडीजचा जर ब्युटी पार्लरचा खर्च बघायला गेलं तर म्हणजे तुम्ही हेअर कटिंग किंवा अदर काही करत असेल तर एक 60 युरो किंवा 75 युरो हा एक बेसिक खर्च आहे इथला. मग तुम्ही आता त्याच्यामध्ये आणखी काय ॲडव्हान्स करता याच्यावरती सुद्धा डिपेंड करतं. तर हा झाला वन टाईमचा पर्सनल ग्रूमिंगचा खर्च. आता नेक्स्ट पॉईंट म्हणजे होम इन्शुरन्स. तर इंडियामध्ये जेव्हा आपण रेंटने राहतो तेव्हा आपल्याला होम इन्शुरन्स वगैरे काही पे करावा लागत नाही. पण इथे जर लक्झेंबर्गमध्ये तुम्ही रेंटने जरी राहणार असेल ना तर इथे मंथली आपल्याला होम इन्शुरन्सचे पैसे पे करावे लागतात. तर हा किती भरावा लागतो तर तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहताय, तुमचा घराचा एरिया किती आहे, लोकेशन काय आहे याच्यावरती सुद्धा डिपेंड करतो. त्याचबरोबर तुम्ही इन्शुरन्स कशा प्रकारे घेताय, म्हणजे तुम्ही फक्त घरासाठी घेताय की तुमच्या अदर इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंवरती घेताय. म्हणजे जसं की TV, वॉशिंग मशीन, फ्रीज, ड्रायर ह्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक्समध्ये येतात. म्हणजे समजा उद्या चोरी वगैरे झालं तर तुम्ही त्याच्यामध्ये क्लेम करू शकता. तर हा तुम्ही जर फक्त घरासाठी घेणार असेल तर तुम्हाला कमी येऊ शकतो. आणि जर तुम्ही अदर गोष्टी म्हणजे जसं इलेक्ट्रॉनिक्सवरती घेणार असेल तर जास्त इन्शुरन्स घ्यावा लागतो. तसं ती कंपनी तुम्हाला सांगते किती इन्शुरन्स तुम्हाला घ्यावा लागेल ते. तर हे झालं इन्शुरन्सचं. नेक्स्ट पॉईंट म्हणजे शॉपिंग. आता इथे शॉपिंगचं कसं होतं ना, इथे खूप हाय ब्रँडचे कपडे असतात. मग तुम्ही कोणत्या ब्रँडची घेताय, किती प्रमाणात घेताय, कुठे घेताय याच्यावरती सुद्धा राहतं. त्यामुळे कसं होतं, जर तुम्ही चांगल्या ब्रँडचे जर इथे कपडे घेणार असेल तर 100 ते 200 युरो हा महिन्याचा खर्च आहे. म्हणजे जर आपल्या INR मध्ये जर बघायला गेलं तर 10 ते 20 हजार होतात हा शॉपिंगचा खर्च. पण इथे लोक काय करतात ना, जास्त करून सेलमध्येच कपडे घेतात. जेव्हा सेल लागतो ना तेव्हा खूप जास्त गर्दी असते इथे लोकांची. कारण इथे सुद्धा हे ब्रँडचे जरी कपडे असेल ना तर ते सेलमध्ये डिस्काउंटमध्ये ना खूप स्वस्तच मिळतात. तर हा सेल कधी लागतो तर जेव्हा समरचा सीझन जेव्हा संपतो तेव्हा समरच्या एंडिंगला समरच्या कपड्यांचा सेल लागलेला असतो. आणि जेव्हा विंटर सीझन संपतो तेव्हा विंटर सीझनच्या एंडिंगला विंटरच्या कपड्यांचा सेल लागतो. तर त्यावेळेला काय करतात लोक, हे असे कपडे खरेदी करून ठेवतात स्वतःकडे, म्हणजे जेणेकरून पुढच्या सीझनमध्ये ते वापरता यावेत म्हणून. कारण इथे कसं होतं ना, स्टोरेज वगैरे कमी असतं. त्यामुळे लोक ना सेलमध्ये जास्त कपडे काढतात. मग ते 50% 70% डिस्काउंटमध्ये ब्रँडेड कपडे आपल्याला स्वस्तामध्ये मिळून जातात. तर हा झाला आपला शॉपिंगचा खर्च.
आता नेक्स्ट पॉईंट म्हणजे हॉस्पिटल. आता इथे महिन्याला तर कोणी काय हॉस्पिटलमध्ये जात नाही, पण जर समजा तुम्ही आजारी वगैरे पडला तर मी तुम्हाला जसं सांगितलेलंच आहे की ते CNSची वगैरे फॅसिलिटी आहे. म्हणजे तुम्ही CNSचं जर तुमच्याकडे कार्ड वगैरे असेल, CNSमुळे कसं होतं आपल्या डॉक्टरची पूर्ण फी पे करावी लागत नाही. आपल्याला फक्त किती 20% पे करावे लागतात, 80% हे गव्हर्नमेंट पे करतं. त्यामुळे CNS असल्यामुळे खरंच फायदा होतो. तर हा झाला इथल्या हॉस्पिटलचा खर्च. हा काही मंथली नसतो, कधीतरी येतो आपल्याला, पण ठीक आहे, कधी जरी आला तरी ही फॅसिलिटी खरंच खूप चांगली आहे. नेक्स्ट पॉईंट म्हणजे अदर एक्सपेन्सेस. आता अदर एक्सपेन्सेस हे प्रत्येकाचे काही वेगळेच असतात. कारण कसं होतं तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये जर बाहेर फिरायला वगैरे गेला किंवा मूव्ही थिएटर किंवा हॉटेलमध्ये जेवायला गेला तर हा वेगळा खर्च असू शकतो प्रत्येकाचा. मग तुम्ही किती वेळा बाहेर जाता हे ते तुमच्यावरती डिपेंड करतं. तर हा झाला आपला अदर एक्सपेन्सेस. तर हा झाला महिन्याचा खर्च लक्झेंबर्गमध्ये राहण्याचा. आता हा खर्च प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. बॅचलर लोकांसाठी वेगळा असू शकतो, फॅमिलीसाठी वेगळा असू शकतो आणि ज्यांचे किड्स वगैरे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वेगळा असू शकतो. प्रत्येकाचं बजेट वेगळं असतं. तर हा झाला आपला ब्लॉग. तर कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा आणि भेटू अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.